नाही, आपण पाहिलं की माळशिरसमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघात होण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारी विहीर, त्या रोडचं काम असताना त्याला संरक्षक कठडा किंवा संरक्षक भिंत असणं आवश्यक होतं. कदाचित जर ती भिंत असती तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता आणि 8 लोकांना जीव गमवावे लागले नसते. ही वस्तुस्थिती आहे. त्या अनुषंगानं त्या कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत अनेक नोटिसा, अनेक कारवाईच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदर बी अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. जे लोक त्या दुर्घटनेशी संबंधित असतील, जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही. असे आदेश या निमित्तानं आपण दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा रोडच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरी आयडेंटिफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विहिरीला संरक्षण कठडे आपल्याला करावे लागतील. काही विहिरी आपल्याला बुजवाव्या लागतील. त्या पद्धतीची कारवाई तातडीनं भविष्यात करण्यात येईल. नाही त्यांना कल्पना दिली जाईल. ज्यांना या संदर्भातली माहिती नाही त्याला माहिती दिली जाईल आणि जे कुणाचं काम आहे ते तुमचं काम आहे हेही लक्षात आणून दिलं जाईल. त्यामुळं संबंधित कुठल्याही व्यवस्थेला जबाबदारी झटकता येणार नाही. ठाकरे गटाचे की ज्या विरोधकांनी नारी वंदन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी वंदन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळं जे घटक नारी वंदन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे हे आपण सगळेजण पाहताय. त्यामुळे भविष्यामध्ये ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल. मला एक कळतच नाही तुमचं. व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे तसं व्हीप काढणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय भाजप कुणाला घाबरत नाही. कोण कुणाला घाबरतं हे तुम्हीच मला सातत्यानं सांगता. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू नका. एवढं कॉन्फिडन्स तुमच्याकडे भाजप आणि महायुतीकडे आहे तरी विरोधक म्हणजे तुमची एवढी धावपळ का चालली आहे असं विरोधक करते? कशी धावपळ आहे? सगळीकडे गाठी विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे. आम्ही आमचं काम, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो. पण काय जाऊन मतदारांना मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही का? आम्ही घरात बसून मत मागायला पाहिजे. त्यामुळे आमची प्रक्रिया पळापळीची बिलकुल नाही. मी अगदी व्यवस्थित, माझा मुक्काम शांततेत आहे, माझं जेवण खाणं शांततेत आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत हे खूप मोठ्या फरकानं निवडून येतील. याच्यामध्ये चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही. याच्यामुळे शोध पत्रिका राबवण्याची आवश्यकता भासणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच समोर येतील. एक समजून घ्या, शिवसेना आम्ही सोबत आहोत. शिवाय निवडून येईल का नाही हे शिवाय हा नंतरचा विषय आहे, जर तरचा विषय आहे. आम्ही सोबतच आहोत ना. त्यामुळं एक लक्षात घ्या, निवडणूक उभा राहतो तेव्हा तो जिंकण्यासाठी, निवडणुकीत मध्ये उमेदवार उभा राहतो जिंकण्यासाठी उभा राहतो. आमच्या पार्टीने उमेदवार थोडी पडण्यासाठी उभा केलाय, जिंकण्यासाठी केलाय. राहील, राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील. त्यासोबत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुसरी एक राष्ट्रवादी आहे ती आमच्या सोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन सांगतो, काँग्रेस आहे, काँग्रेसही आमच्या सोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन छोटे छोटे पक्ष आहेत तेही आमच्या सोबत राहतील. त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका.